पुढे जाऊयात. गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला पुन्हा एकदा आता चर्चेत आलाय. गोपाळगड पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांसमोर काही व्यक्तींनी किल्ला खासगी मालकीचा असून सातबाऱ्यावर आमची नावं आहेत असा दावा केलाय. विशेष म्हणजे गडावरील आंबे उचलणाऱ्या पर्यटकांना डांबण्याचाही प्रयत्न तिकडे केल्याचा आरोप होतोय. 1960 साली हा किल्ला अवघ्या 300 रुपयात विक्री झाल्याची माहिती आता समोर आली होती आणि त्यानंतर 2025 मध्ये राज्य शासनानं गोपाळगड आपल्या ताब्यात घेतल्याचं जाहीर केलं होतं. मात्र या घटनेमुळे हा किल्ला खासगी आहे की शासनाचा आहे असा संभ्रम निर्माण झाला. आम्ही कशाला गप्पा बसायचं, त्यांना प्रश्न पडलेत ना. अरे दादा, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहे ना, तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता. ती कुठली हेरिटेज वगैरे नाही आहे, तुम्ही विकत घेऊ शकतात. कोकणात गेल्यावरती मला हे कळलं, कोकणामध्ये गोपाळगड म्हणून एक आहे आणि तिकडे मला एक माणूस भेटला, इम्तियाज मनियार. तो म्हणतो ती त्याची खासगी प्रॉपर्टी आहे. किल्ल्यामध्ये आतमध्ये गेल्यावरती पूर्ण आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे त्यांनी. एंट्रीला किल्ल्याची जी कंपाऊंड असते ती कंपाऊंड त्यांनी तोडली आहे आणि तिकडे गेट लावलाय आणि चक्क गेटला तो दोरी बांधून ठेवतो, आतमध्ये गेल्यावर बाहेर सोडत नाही. किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2016 मध्ये शासनाने ताब्यात घेतलेला आहे. शासनाचा याच्यावरती ताबा आहे, शासनाचा मालकी हक्क आहे. मालकाला जो त्या घटनेला किंवा या गडाचा तथाकथित मालक म्हणून म्हणवलं जातंय त्याला भूसंपादनाच्या माध्यमातून मोबदल्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि हे त्या व्यक्तीला माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा हा किल्ला माझ्या मालकीचा आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझे कागद आहेत. हे कागद वगैरे सगळे आता सगळे उच्च न्यायालयात दाखवून झाले. उच्च न्यायालयाने त्याचा दावा देखील फेटाळलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गडावरती मालकी हक्क दाखवणे चुकीचं आहे. पर्यटकांना किंवा जनतेला कुठल्याही बाबतीमध्ये संभ्रमित करू नका. हा किल्ला आजही शासनाच्या मालकीचा आहे. इथं कोणीही येऊ जाऊ शकतं.